केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून बजेट सादर. अर्थसंकल्प 9 घटकांवर आधारित. गरीब, महिला, युवा आणि शेतकऱ्यांच्या विकासावर भर. बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी एकही मोठी घोषणा नाही. अर्थसंकल्प बनवून महाराष्ट्राच्या वाट्याला उपेक्षाच. विरोधकांची टीका. बजेटमध्ये महाराष्ट्राला काही मिळालं नाही हा खोटा नरेटिव्ह. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्राला बजेटमध्ये काय काय मिळालं, फडणवीसांनी वाचली यादी. मुंबईत सोने प्रतितोळा 5,000 तर पुण्यात 2,000 स्वस्त. सोन्या चांदीवरची कस्टम ड्युटी कमी केल्याचा परिणाम. मुंबईत सोनं 73,000हून 68,000वर. नव्या कर प्रणालीनुसार टॅक्स स्लॅबमध्ये बदल. 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. 7 ते 10 लाखांवर 10%. 15 लाखांहून अधिक उत्पन्नावर 30% टॅक्स. नीट परीक्षा आता पुन्हा होणार नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय. पेपर लीक झाल्यानंतर परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी फेटाळली. मनोज जरांगेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी. सुनावणीला हजर राहत नसल्यानं पुणे सत्र न्यायालयाची कारवाई. बेवारस रुग्णाला उपचारानंतर सोडलं रस्त्यावर. ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर. येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नाशिकच्या घोटी टोल नाक्यावर ठाकरे गटाचं आंदोलन. खड्डे बुजवल्याशिवाय टोल घेऊ नका. आंदोलकांची मागणी. जवळपास 1.5 तासांपासून टोल नाका बंद. कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर पाणी. वाहतूक व्यवस्था विस्कळीत.